नमस्कार द्राक्ष बागायतदार बंधूंनो, आपण ऐकता आहात गॅलेक्सी केअरची ही एप्रिल छाटणी संदर्भातली तिसरी कार्यशाळा। तर ह्या आजच्या कार्यशाळेमध्ये आपण काडीची वाढ होत असतानाचं पाणी व्यवस्थापन आणि घड निर्मिती होत असतानाचं पाणी व्यवस्थापन आणि त्या पाण्याचा दर्जा आणि त्या पाण्याचं वेळेवर होणारे इफेक्ट ह्या संबंधी आज चर्चा करणार आहे। आपण घेत असलेल्या ह्या सर्व कार्यशाळा ह्या शेतीमधील फील्ड अनुभवानुसार आणि ऍक्च्युअल फील्ड प्रॅक्टिस मध्ये आपल्याला जे का बदल करावे लागणार आहे किंवा जी का ऑब्झर्वेशन आपण लक्षात ठेवायची आहे त्या संबंधी किंवा त्याच्याशी निगडीत ह्या सगळ्या कार्यशाळा आहेत, म्हणजेच ह्या व्यवस्थापनावर आधारित सर्व कार्यशाळा आहेत। याच विषयांच्या पुढे जाऊन आपण नंतर टेक्निकल कार्यशाळा सुद्धा घेणार आहे। ह्या कार्यशाळा आपल्या वर्षभर चालू राहणार आहेत आणि याच्यामध्ये टेक्निकल कार्यशाळा ज्या आपण घेणार आहे ह्याच्यामध्ये केमिकल्सची माहिती, वनस्पतीशास्त्र, सॉइल सायन्स, अन्नद्रव्यांचे परस्पर संबंध आणि रोग आणि किडीपासून बागेचं संरक्षण याविषयी ज्या सायंटिफिक मेथड आहेत आणि त्याची कारण आहे याविषयी आपण त्या कार्यशाळामध्ये डिस्कशन करणार आहे। तर ह्या आपल्या सगळ्या कार्यशाळा टेक्निकल राहतील आणि हे कार्यशाळा आणि ह्याचं सत्र हे वर्षभर चालू राहणार आहे। याच्यासाठी सर्व सभासद बंधूंनी आपला जो गॅलेक्सी केअर ॲग्रो सोल्युशन हा युट्यूब चॅनल आहे हा सर्वात प्रथम सबस्क्राईब करून घ्यायचा आहे, म्हणजेच हे नवीन नवीन व्हिडिओ ज्यावेळी आपल्या चॅनलवर लोड होतील त्या क्षणी त्याची नोटिफिकेशन आपल्याला मिळतील। तर चला आपण सुरू करू पुढची आजची कार्यशाळा। तर ह्याच्यामध्ये ह्या कार्यशाळेमध्ये एक जो महत्वाचा टॉपिक आहे की आपण जे पाणी आपल्या द्राक्ष शेतीला वापरतो किंवा आपल्या टोटल शेतीला वापरतो त्या पाण्याच्या दर्जाचा आपल्या उत्पादनावरून येणाऱ्या पिकावर खूप मोठा प्रभाव पडत असतो। तर हा आपण जे इरिगेशनचं पाणी वापरतो या पाण्याचा दर्जा काय आहे, कोणत्या स्वरूपाचा आहे हे प्राथमिक किंवा त्याचा आपल्या शेतीवर किंवा आपल्या पिकावर काय परिणाम होतो आणि मग त्याच्यानुसार आपण अन्नद्रव्य व्यवस्थापनामध्ये काय बदल केले पाहिजेत याच्याविषयी थोडक्यात आपण माहिती बघू। तर ह्या पाण्यामधून जर आपण त्याचे वॉटर अनालिसिस रिपोर्ट बघितले तर ह्याच्यामध्ये खूपसे वेगवेगळे सॉल्ट आपल्याला टॉक्सिक दाखवले जातात, पण आज त्या सगळ्या गोष्टीवर आपण डिस्कशन न करता प्रामुख्यानं द्राक्ष बागायती शेतीमध्ये सगळ्यात जास्त इफेक्ट करणारे जे 4-5 सॉल्ट आहेत त्याच्याविषयीच आपण आज बोलणार आहे। तर याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा जो सॉल्ट किंवा सगळ्यात जास्त डिटेक्ट होणारा जो सॉल्ट आहे हा मला वाटतं सोलापूर आणि सांगली त्यानंतर कर्नाटकचा थोडासा भाग ह्या भागामध्ये सगळ्यात जास्त इफेक्ट पाण्यामध्ये दाखवतो तो सोडियम। त्या तुलनेत नाशिकमध्ये ह्या सॉल्टचं प्रमाण थोडंसं कमी आहे पाण्यामध्ये, पण तो आहेच। सर्वसाधारणपणे 1-1.5 इक्विव्हॅलंट मिली इक्विव्हॅलंट पर्यंत नाशिक विभागात सुद्धा आहे। तर हे सोडियम सॉल्ट जे आपल्या पाण्यामधून येणार आहे हे सोडियम सगळ्यात जास्त प्रभाव टाकतं आपल्या अन्नद्रव्य व्यवस्थापनामध्ये ते आपल्या पोटॅशवर। कारण ह्या सोडियमचं आणि पोटॅशचं हे जे दोन्हीही पॉझिटिव्ह कॅटायन असणारे सॉल्ट आहेत सोडियम पोटॅश आणि बऱ्याच अंशी झाड त्या पोटॅशला सोडियमला पोटॅश समजून उचलतं आणि त्याच्यामध्ये झाडाची ती पोटॅश म्हणून गफलत होते आणि एकदा का एका अन्नद्रव्याच्या जागी दुसरं अन्नद्रव्य त्याला रिप्लेस म्हणून उचललं तर ते पुन्हा बाहेर पडू शकत नाही आणि त्या पोटॅशची जी कमतरता आपल्या वेलीमध्ये राहते ती तशीच राहते। त्यामुळं हे सोडियम हे पोटॅशला रिप्लेस करतं आणि त्याच्या जागी उचललं जातं। मग ह्या सोडियमचे पुढे इफेक्ट होणारे हे सगळे पोटॅश जसा डिसिजन मेकर आहे तो जी भूमिका करतो ती भूमिका हे सोडियम करत नाही आणि मग त्याच्याशी निगडीत जे आपल्याला साइड इफेक्ट आहे किंवा जे लॉस आहेत आपल्या वेली अंतर्गत ते सहन करावे लागतात। त्याचबरोबर हे सोडियम
आपल्या ज्या जमिनीतल्या कॅपिलरी आहे किंवा ज्याला आपण पाणी वाहणाऱ्या पोकळ्या म्हणतो, ह्या पोकळ्यामध्ये हे सोडियम, आता मगाशी मी सांगितल्याप्रमाणे हे सोडियम एक पॉझिटिव्ह कॅटायन आहे आणि आपली जमीन जी क्ले पार्टिकल आहेत हे निगेटिव्ह आहे. त्यामुळं हे सोडियम जमिनीतल्या मातीच्या कणांना एकत्र आणतं, त्यांना बांधून ठेवतं किंवा त्याच्यावर ते साठतं. ह्याच्यामुळं काय होतं की ह्या कॅपिलरी हळूहळू मोजून जातात आणि जमीन आपली ब्लॉक होते. म्हणजे जमिनीत जे पाणी वाहण्याचं जे प्रमाण आहे ते खूप कमी होऊन जातं. त्याला मग आपण आपल्या भाषेत चिवट झाली किंवा मग कठीण झाली असं म्हणतो आणि ते पाणी कॅपिलरी मधून वाहत नाही. आता हे ह्याच्या नंतर जो आपल्या पाण्यामधून जो सोडियम येतो, ह्या सोडियमचा आणखीन एका गोष्टीवर आपल्याला इफेक्ट होतो. आपण जे स्प्रे साठी पाणी वापरतो, समजा जर आपल्या पाण्यातून 3 मिली इक्विव्हॅलंट पेक्षा जास्त जर सोडियम येत असेल आणि तेच पाणी जर आपण स्प्रे साठी वापरत असेल, तर ह्या पाण्यामध्ये हा जो सोडियम आहे, हा सोडियम हा जगातला सगळ्यात जास्त रिएक्टेबल केमिकल आहे. कारण बऱ्याचशा गोष्टींची रिएक्शन घडवून आणण्यासाठी सोडियम हायड्रॉक्साईड किंवा सोडियम सी रिलेटेड सॉल्ट किंवा केमिकल वापरलं जातं. तर हे जे सोडियम आहे, हे सोडियम आपल्या स्प्रे मधील जी का आंतरप्रवाही बुरशीनाशक आहे, जी फॉर्म्युलेशन्स आहेत, जो आपला जिब्रेलिन आहे किंवा जो सायटोकायनिन आहे, हार्मोन्स आहे, ह्या हार्मोन्सची रिएक्ट होतो आणि ह्या बुरशीनाशकांची आणि ह्या हार्मोन्सची कार्यक्षमता खूप कमी करतो. कारण तो एक रिएक्टेबल सॉल्ट आहे. त्यामुळे जर आपल्या पाण्यामध्ये 3 मिली इक्विव्हॅलंट पेक्षा जास्त जर सोडियम येत असेल तर डेफिनेट आपल्याला पाणी व्यवस्थापनामध्ये किंवा स्प्रे मध्ये त्याचा विचार हा करावा लागेल. आता जर एवढा सोडियम आपल्या पाण्यातून येतोय वर्षानुवर्ष आणि तो आपल्या जमिनीमध्ये डिपॉझिट होतोय, तर आता ह्याच्यावर पाणी व्यवस्थापन ह्या दृष्टीने जर बघायचं म्हटलं तर आपण काय करायला पाहिजे, हा मुद्दा नंतर आपलं सॉइल सायन्स किंवा माती व्यवस्थापन ही जी कार्यशाळा आहे त्याच्यामध्ये खूप डिटेलमध्ये येईल. पण आता आपण जे पाण्यातून फर्टिगेशन देतो किंवा आपण बाग छाटणीच्या आधी बेसल डोस टाकतो, तर त्या सर्व द्राक्ष बागायतदार बंधूंनी आपल्या पाण्याच्या रिपोर्टमध्ये जर 3 मिली इक्विव्हॅलंट पेक्षा जास्त सोडियम येतो किंवा आपल्या जमिनीचा माती परीक्षणचा जो रिपोर्ट आहे, ह्या रिपोर्टमध्ये 500 ppm पेक्षा जास्त जर सोडियम डिपॉझिट असेल, तर आपण जे पोटॅश देतो ह्या पोटॅशच्या मात्रेमध्ये 25% वाढ करणं आपल्याला आवश्यक असतं. ह्याच्यासाठी आपण तो जो डोस देणार आहे, बेसल डोस समजा आपण देणार आहे, तर त्या बेसल डोस मध्ये एकरी 25 किलो पासून 50 किलो पर्यंत पोटॅश छाटणी पूर्वीच आपल्याला त्या जमिनीत द्यायला पाहिजे. त्याचबरोबर आपण जे वॉटर सोल्युबल खतं देतो, ही खतं देत असताना पोटॅश आपल्याला 20% जास्त द्यायला पाहिजे. त्यानंतर जे दुसरा सॉल्ट आपल्या पाण्यातून येतो तो क्लोराईड. ह्या क्लोराईडचं पण असं आहे की तो 4 मिली इक्विव्हॅलंट पेक्षा जास्त जर आपल्या पाण्यातून इरिगेशन वॉटर मधून येत असेल तर त्याचा सुद्धा आपल्या व्यवस्थापनामध्ये, पाणी व्यवस्थापनामध्ये त्याचा सुद्धा विचार करणं आपल्याला खूप गरजेचं आहे. कारण हा क्लोराईड आपल्या नायट्रोजनवर प्रभाव टाकतो. याच्यामुळं नायट्रोजनची ऍक्टिव्हिटी जर तो आपल्या पाण्यामध्ये 4 मिली इक्विव्हॅलंट पेक्षा जास्त येतोय आणि आपल्या जमिनीत 150 ppm पेक्षा जास्त स्टोर आहे किंवा डिपॉझिट आहे, तर मात्र आपल्याला क्लोराईड ह्या सॉल्टवर पाणी व्यवस्थापन करत असताना विचार करावा लागतो. आपल्याला जे नायट्रोजन आपण टोटल आपल्या प्लॉटला देणार आहे, ह्या नायट्रोजनच्या डोस मध्ये वाढ करणं गरजेचं आहे. ह्याच्यामध्ये वाढ करत असताना आपण जर बेसल डोस देत असेल तर त्या बेसल डोस मध्ये अमोनियम सल्फेटचा वापर आपल्याला अवश्य करावा लागेल. त्याचबरोबर शेंडा वाढीच्या काळात किंवा स्ट्रक्चरल वाढीच्या काळात इथं नायट्रोजन आपल्याला प्रॉपर द्यावा लागतो.
त्यानंतर तिसरा सॉल्ट आपल्या पाण्यातून जो येतो तो कॅल्शियम. आता ह्या कॅल्शियमचा जर विचार केला तर हे कॅल्शियम ही 4 मिली इक्विव्हॅलंट पेक्षा जास्त जर आपल्या पाण्यातून येत असेल, किंवा जमिनीमधला जर विचार केला तर जमिनीमधलं आपलं माती परीक्षणचे जे रिपोर्ट आहे, ह्या रिपोर्ट मध्ये सगळ्या द्राक्ष बागायतदारांच्या रिपोर्ट मधला कॅल्शियम हा हायर आहे, म्हणजे फ्री कॅल्शियम प्रमाणापेक्षा जास्त आहे. तर हा कॅल्शियम आपल्या पाण्यातून येतो याचं कारण असं आहे की चुनखडीच्या जमिनीतून जर आपलं इरिगेशन वॉटर येत असेल तर त्यातून निघणारा सोल्युबल होणारा जो कॅल्शियम आहे तो कॅल्शियम आपल्या इरिगेशन वॉटर मध्ये येऊ शकतो. याचा सगळ्यात मोठा इफेक्ट होतो तो आपल्या पाण्याचा पीएच वाढवण्यावर. आता जर 4 मिली इक्विव्हॅलंट पेक्षा जास्त जर कॅल्शियम आपल्या पाण्यातून येत असेल तर नक्कीच आपल्या पाण्याचा पीएच हा 8च्या जवळपास किंवा 8च्या पुढे असू शकतो. मग आता इथं जर आपण ज्या इरिगेशनचं पाणी 8 पीएचच्या पुढचं देतोय त्या पाण्यामधून जी का अन्नद्रव्य आपण फर्टिगेशनच्या स्वरूपात त्या पिकाला देणार आहे, यापैकी जी 6-7 अन्नद्रव्य आहे त्याच्यावर ह्या पाण्याच्या पीएचचा खूप मोठा प्रभाव पडतो. ह्याच्यामध्ये नायट्रोजन आहे, स्फुरद आहे, मॅंगनीज आहे, फेरस आहे, मॅग्नेशियम आहे, बोरॉन आहे आणि कॉपर आहे. ही अन्नद्रव्य 8 पीएच आपल्या पाण्याचा असताना 30 ते 40% पेक्षा कमी झाडाला उपलब्ध होतात. म्हणजे हे कॅल्शियम पाण्यातून येतं आणि त्या कॅल्शियम, आता पाण्याचा पीएच फक्त कॅल्शियममुळेच वाढतो असं नाही, त्याच्या पाठीमागं सोडियम कारणीभूत आहे, बायकार्बोनेट कारणीभूत आहे, मॅग्नेशियम कारणीभूत आहे, पण सगळ्यात जास्त प्रभाव ह्या पीएच वर कॅल्शियमचा असतो. त्यामुळं ही जी 7 अन्नद्रव्य आहे ही अन्नद्रव्य सुद्धा खूप कमी ऍक्टिव्ह होतात आणि खूप कमी प्रमाणामध्ये आपल्या वेलीला मिळतात. ह्या पाण्यातून येणाऱ्या कॅल्शियमचा दुसरा एक धोका असा आहे की जी का आपण फॉस्फरस युक्त खतं आपल्या वेलीला ज्या वेळेला देतो, आणि समजा 1261 आहे, फॉस्फोरिक ऍसिड आहे, 05234 आहे, ही खतं आपण त्या वेलीला देण्यापूर्वी ज्या पाण्यात 8 पीएचच्या टाकतो त्या पाण्यात टाकल्याबरोबरच प्रेसिपिटेट व्हायला चालू होतात आणि ह्याचा कॅल्शियम फॉस्फेट मध्ये कन्व्हर्शन होतं की जे कॅल्शियम फॉस्फेट आपल्या वेलीला उचलून घेण्याच्या किंवा ऍब्सॉर्ब करण्याच्या पलीकडचं आहे, म्हणजे ते घेऊ शकत नाही. त्या स्वरूपातलं कॅल्शियम फॉस्फेटच्या स्वरूपातलं न्यूट्रिशन ते झाड घेऊ शकत नाही. मग हा पाण्यातनं येणारा कॅल्शियम हा आपण देत असणारा जो फॉस्फरस आहे, ह्या फॉस्फरसला डायरेक्ट इनऍक्टिव्ह फॉर्म मध्ये घेऊन टाकतो आणि तो आपल्या वेलीपर्यंत पोचूच देत नाही. तर ह्या आणखीन एक फील्ड प्रॅक्टिस मध्ये आपल्याकडून चूक अशी घडती की ज्या वेळेला आपण आपल्या पाण्याचा पीएच जास्त आहे म्हणून स्प्रेला जे आपण पाणी वापरतो ते स्प्रेच्या पाण्यामध्ये सरसकट एक प्रॅक्टिस अशी चालती की फॉस्फरिक ऍसिड टाकून त्याचा पीएच कमी करायचा आणि मग त्याच्यामध्ये बाकीचे बुरशीनाशक टाकून ते पाणी किंवा ते औषध स्प्रेसाठी वापरायचं. तर मित्रांनो, ज्या पाण्यातून 4 मिली इक्विव्हॅलंट पेक्षा जास्त कॅल्शियम ज्या पाण्यातून येतो त्या पाण्याचा पीएच फॉस्फरिक ऍसिड टाकून कमी करू नका. त्याच्यासाठी मग वेगवेगळे ऑप्शन आपल्याकडे आहे. फुल्विक ऍसिड आहे, सायट्रिक ऍसिड आहे किंवा पीएच बॅलन्सर आहे. मार्केटमध्ये बरेचसे स्टॅबिलायझर उपलब्ध आहे. अशापैकी एकाचा आपण वापर करू शकतो. तर ह्याच्यानंतर जे सॉल्ट आपल्या पाण्यामधून येतं ते बायकार्बोनेट. म्हणजे आज आपण आपल्या इरिगेशनवर, आपल्या न्यूट्रिशनवर, वेलीवर सगळ्यात जास्त इफेक्ट टाकणाऱ्या सॉल्ट विषयी बोलतोय. तर त्याच्यामध्ये बायकार्बोनेट हाही एक सॉल्ट खूप महत्वाचा आहे की जो आपल्या इरिगेशन वॉटर मधून येतो आणि त्याची जर व्हॅल्यूम बघितली आपण तर त्याची व्हॅल्यूम ही 4 मिली इक्विव्हॅलंट पेक्षा जास्त किंवा जमिनीच्या रिपोर्ट मध्ये 250 ppmच्या पुढं जर ह्याचं व्हॅल्यूम येत असेल तर तो सॉल्ट आपल्या वेलीला त्रास देतोय.
असा त्याचा अर्थ होतो. आणि शक्यतो हे जे बायकार्बोनेट आहे हे बऱ्याच ठिकाणी इरिगेशन वॉटर मधूनच खूप जास्त येतं. तर हे जे बायकार्बोनेट आहे हे बायकार्बोनेट काय करतं? हे बायकार्बोनेट नायट्रोजनला रिप्लेस करतं. वेलीची फसवणूक बायकार्बोनेट मुळे शोषत असताना ते नत्र म्हणून उचलतात आणि मग नत्राचं जे काम आहे शेंडा वाढ करणे, पण ती कशी करणे, प्रोटीनचे ब्लॉक तयार करून अॅमिनो ऍसिड मध्ये कन्व्हर्शन होऊन अॅमिनो ऍसिड मध्ये प्रोटीनचे ब्लॉक तयार होऊन ते ब्लॉक सातत्यानं पुरवठा करून त्याची वाढ होत राहते. पण हे बायकार्बोनेट प्रोटीनचे ब्लॉक तयार करू शकत नाही, पण त्यानं नत्राची जागा घेतलेली आहे. मग या ठिकाणी ते काय पद्धत वापरतं की ते आपल्या रूट मध्ये जो स्टोर मधला स्टार्च आहे तो स्टार्च घेऊन त्या वेलीची वाढ करतो. म्हणजे ह्याच्यामध्ये होतं काय की बागेला तर खूप विगर असती, शेंडा तर खूप पळतो नत्र न देता, पण तो पळणारा शेंडा त्याच्या काडीला जोर नसतो. ती काडी लाल भडक अशा कलरची असती, त्या पानाचे देठ खूप लाल भडक कलरचे असतात आणि ते पान पूर्ण असं पिवळं आणि न फोटोसिंथेसिस करणार अशा स्वरूपाचं स्ट्रक्चर हे बायकार्बोनेट तयार करतं. सुरुवातीच्या पहिल्या 30-40 दिवसामध्ये हे आपल्याला लक्षात देखील येत नाही की ही वाढणारी व्हिगर, हा पाळणारा शेंडा, हे सगळं आपण असा गैरसमज करतो की नायट्रोजन मुळे होते, पण ऍक्च्युली नायट्रोजन त्या ठिकाणी डिफिशियन्सीत असतो आणि बायकार्बोनेट हा त्याची जागा घेऊन स्टोरेज मधलं स्टार्च खेचून हे सगळं करत असतो, पण त्याच्यामध्ये फोटोसिंथेसिस होत नाही. मग ह्या बागा 40-1 दिवसानं पूर्ण स्टॉप होतात, त्याच्यामध्ये कुठली ऍक्टिव्हिटी होत नाही, त्याच्यामध्ये साईज येत नाही, काळी मॅच्युरिटी, ह्या सगळ्या समस्या होतात. फक्त ह्याच्यामध्ये गफलत लोकांची अशी होती की काय बागा मॅग्नेशियम मुळे किंवा काय बागा स्टोरेज ओढी झाल्यामुळे पिवळ्या पडलेल्या दिसतात. तर ह्या बायकार्बोनेट मुळे पिवळ्या होणाऱ्या बागा आणि मॅग्नेशियम किंवा स्टोरेज कमी मुळे पिवळ्या होणाऱ्या बागा ह्याच्यामध्ये फरक असतो. जनरली बघितलं तर डोळ्यानं हा फरक सहजासहजी ओळखू येत नाही, पण मगाशी मी सांगितल्याप्रमाणे जर 4 मिली इक्विव्हॅलंट पेक्षा जास्त बायकार्बोनेट आपल्या पाण्यातून येतो आणि 250 ppm पेक्षा जास्त जर बायकार्बोनेट आपल्या सॉइल रिपोर्ट मध्ये येतो, तर डेफिनेट हे कारण त्याच्यासाठी असू शकतं. हा एक खूप मोठा विषय आहे, तो आपण सॉइल सायन्स मध्ये त्याच्याविषयी डिटेल मध्ये बोलू. पण मग अशा कंडिशन किंवा अशा रिपोर्ट मध्ये सॅम्पल असतील तर आपल्याला सुरुवातीला नत्र हे बेसल डोस मध्ये द्यावं लागेल. हे बेसल डोस मध्ये नायट्रोजन देत असताना तिथं आपण अमोनियम सल्फेटचा वापर करू शकतो किंवा शेंडा वाढीच्या काळात नत्र स्फुरद पालाश, म्हणजेच जर फिगर खूप दिसती खरं पिवळी आहे, पान पिवळं आहे, पानाची साईज लहान आहे, काडी साईज छोटी आहे, काडीचा कलर लाल भडक आहे, पानाचा देठ लाल भडक आहे, हे जर सिम्पटम दिसत असतील तर ह्याच्यासाठी आपण नायट्रोजन, जसं सुरुवातीच्या काडी वाढीच्या काळात 19-19 फॉस्फरिक ऍसिड आणि पोटॅश किंवा 05234 आणि त्याच्यासोबत अमोनियम सल्फेट, हे असं थोड्या थोड्या प्रमाणात आपण नायट्रोजन त्याला द्यायला पाहिजे. हे नायट्रोजन जर उपलब्ध असेल तर ते झाड बायकार्बोनेट घेत नाही. पण मग हे अंदाजे करण्याचं काम नाही, ह्याच्यासाठी आपले सॉइल रिपोर्ट आणि वॉटर रिपोर्ट हे समोर ठेवणं खूप गरजेचं आहे. याच्यानंतर आपल्या इरिगेशन वॉटर मधून येणारा आणखीन एक सॉल्ट खूप आपल्या द्राक्ष शेतीवर इफेक्ट टाकतो, तो म्हणजे नायट्रेट. जर आपल्या इरिगेशनचं पाणी, या पाण्यामधून नायट्रेट 20 ppm पेक्षा जर जास्त येत असेल तर त्याचा आपल्या द्राक्ष बागेवर खूप इफेक्ट होतो काडीचा शेंडा वाढण्यामध्ये. मी तर असे पाण्याचे रिपोर्ट बघितले की जे 70-70, 80-80 ppm पर्यंत त्यांच्या पाण्यामध्ये नायट्रेट येत होता आणि गेल्या 7-8 वर्षामध्ये त्या द्राक्ष बागायतदारांची एकच समस्या होती की शेंडा कंट्रोल न होणे. कुठलीही ग्रोथ रिटार्डंट्स मारली,
कुठलीही केमिकल मारली तरी त्या बागांचा शेंडा कंट्रोल होत नव्हता आणि त्या शेतकऱ्यांचे असे अनुभव होते की 3-4 वर्षापासून त्यांनी नायट्रोजन बिलकुल दिलेलं नाही. तर असं ज्या वेळेला घडतं तर त्याचं सगळं रहस्य हे आपल्या इरिगेशन वॉटरच्या नायट्रेट मध्ये सापडतं. तर 20 ppm पेक्षा जास्त नायट्रेट आपल्या पाण्यातून येत असेल तर आपण जो नत्र वापरणार आहे ह्या नत्रावर आपण बंधन ठेवायला पाहिजे किंवा तो नत्राचा जो का ऍप्लिकेशन, नत्राचे जे का डोस आपण देणार आहे ते खूप विचारपूर्वक द्यायला पाहिजे. त्याचबरोबर ह्या नायट्रेटला तर डायरेक्टली आपण अडवू शकत नाही, पण जेवढं नत्र त्या झाडाला मिळणार आहे त्या तुलनेत आपण बाकीचे अन्नद्रव्य त्याला जर तेवढ्या मात्रेत उपलब्ध करून देत असेल तर ह्या नत्रावर कुठंतरी बंधन राहतं. त्याचबरोबर ज्या बागायतदारांच्या इरिगेशन वॉटरमध्ये 20 ppm पेक्षा जास्त नायट्रेट येतो त्या लोकांनी बेसल डोस मध्ये एकरी 100 किलो 10-26 आणि एकरी 50 किलो 0050 चा वापर हा करायलाच पाहिजे. किंवा मग आपण जी काळीवाडीच्या काळात खतं वापरतो इथं 05234 किंवा पोटॅशचा वापर आपल्या वॉटर सोल्युबल ग्रेड मध्ये ठेवायला पाहिजे. तर हे जे 5 सॉल्ट आहे हे सॉल्ट आपल्या पाण्यामधून येतात का? कारण जर आपण प्रत्येक इरिगेशनला 60-70 हजार लिटर पाणी पर एकर देणार आहे आणि ह्या देणाऱ्या पाण्यातून हे एवढे सॉल्ट जर वर्षभर आपल्या जमिनीत येणार आहे तर नक्कीच ह्या सॉल्टची खूप मोठी भूमिका आपल्या द्राक्ष उत्पादनामध्ये असते. इरिगेशन मॅनेजमेंट करत असताना आपल्या पाण्याचा दर्जा काय आहे आणि ते पाणी नक्की आपल्या वेलीवर काय प्रभाव टाकतं हेही आपल्याला माहित असणं खूप गरजेचं आहे. आणि हा डाटा किंवा हे सॉल्ट आपल्याला माहित असतील आणि त्याचा होणारा इफेक्ट आपल्या वेलीवर माहित असेल तर त्याचा आपण वापर प्रभावीपणे आपल्या फर्टिगेशन प्रोग्रामवर करू शकतो आणि त्याचा निश्चित फायदा आपल्याला आपल्या उत्पादन वाढीवर होऊ शकतो. याविषयी जी आता ही व्यवस्थापनाची कार्यशाळा आहे त्यामुळे मी टेक्निकल गोष्टी खूप डिटेल्स मध्ये याच्यामध्ये बोलत नाही, पण ह्याच विषयाच्या नंतर टेक्निकल कार्यशाळा आपण ज्या चालू करणार आहे त्याच्यामध्ये ह्याची केमिस्ट्री, ह्याचं सायन्स, हे कसं डायल्यूट करायचं, हे कसं थांबवायचं ह्याच्याविषयी याच विषयाच्या कार्यशाळा पुढे आपल्याला चालू होतील. आता आपला जो स्टेज आहे आपली काडीची वाढ आणि घड निर्मिती ह्या काळातल्या पाणी मॅनेजमेंट विषयी आपण आता बोलणार आहे. त्यामुळं आपण फील्ड प्रॅक्टिसेस विषयी ह्या लेक्चर मध्ये जास्त बोलू. आणखीन एक गोष्ट मला सांगायची आहे की बरीच लोक मला विचारतात की बेसल डोस टाकणं गरजेचं आहे का आणि बेसल डोस टाकलाच पाहिजे का? बेसल डोस टाकण्याची जी आपली पद्धत आहे की एक 10-20-30 पोती जी मिळतील, जी उपलब्ध आहे दुकानात ती गोळा करून आणायची, मिक्स करायची आणि टाकून द्यायची, याला बेसल डोस म्हणायचं नाही. तर बेसल डोस मी मगाशी जे सांगितलं कोणता सॉल्ट येतो त्या सॉल्ट साठी कुठलं अन्नद्रव्य पायाभूत गरज म्हणून टाकायचं आहे. सोडियम येतं तर पोटॅश पायाभूत छाटणीच्या आधी पाहिजे, क्लोराईड खूप येतो तर नायट्रोजन पाहिजे, कॅल्शियम येतो तर फॉस्फेट पाहिजे. हे सगळ्यांचा डाटा आणि त्याच्या अभ्यासानुसार जी पायाभूत अन्नद्रव्य जी छाटणीच्या पूर्वी आपल्या जमिनीत उपलब्ध पाहिजे आणि तो टाकायचा डोस म्हणजे बेसल डोस. आणि जर आपल्या ह्या रिपोर्ट मध्ये ज्या ज्या गोष्टींची गरज आहे त्या गोष्टी छाटणीच्या आधी डिपॉझिट करून ठेवणे याला बेसल डोस म्हणायचं. बाकी जे आपल्याला दुकानात मिळतं किंवा उधार मिळतं ती एकत्र आणून टाकणं म्हणजे बेसल डोस नाही. तर बेसल डोस टाकायचा का नाही हे आपल्या ह्या रिपोर्टवर ठरवायला पाहिजे. आता हा झाला विषय आपल्या पाण्यातून येणाऱ्या सॉल्ट विषयी किंवा पाण्याच्या दर्जाविषयी. आता त्याच्या पुढचं जाऊन आपण पुढची स्टेज बघू की हे पाणी आपण ड्रिपर मधून वेलीला पुरवल्यानंतर हे पाणी जमिनीमध्ये काय करतं किंवा हे पाणी झाड उचलत असताना त्याच्यामध्ये काय काय गोष्टींचा अडथळा येतो.
कारण जर पाणी व्यवस्थापन हा विषय आपण बघायचा आहे, तर ते पाणी आपल्या विहिरीपासून किंवा आपल्या डॅम पासून येण्यापासून त्या झाडाच्या पानामध्ये फोटोसिंथेसिस करेपर्यंत जे काय ह्या पाण्यामध्ये ज्या ज्या घडामोडी घडणार आहे त्या सगळ्या विषयीची माहिती आपण घ्यायला पाहिजे, तरच आपण अचूक वॉटर मॅनेजमेंट किंवा पाणी व्यवस्थापन ही करू शकतो. आता हे पाणी आपण ड्रीप मधून देत असणारं पाणी हे जमिनीच्या ज्या पोकळ्या आहेत, ज्याला आपण कॅपिलरी म्हणतो, ह्या कॅपिलरी मधून वाहत असतं आणि आपण देणारी खतं, वॉटर सोल्युबल किंवा जमिनीतली फ्री न्यूट्रिएंट्स ही त्याच्यामध्ये सोल्युबल होऊन ती वाहत असतात. आता हे पाणी ह्या कॅपिलरी मधून वाहत असताना इथं पाण्याचा जास्तीत जास्त वापर होण्यासाठी पाणी ज्या एरियातून वाहणार आहे त्या एरियामधल्या आपल्या मुळांची घनता चांगली असणं खूप गरजेचं आहे. कारण 2-2.5 फुटाच्या लेअर मध्ये भरपूर मुळ्या जर असतील आणि त्यातनं ते पाणी वाहत जर चाललंय, तर त्याच्याबरोबर जाणारे न्यूट्रिशन आणि ते दिलेलं पाणी हे खूप जास्त चांगल्यापणे प्रभावीपणे ती वेल आपली घेऊ शकते. ह्याच्या विरोधात जर आपल्या मुळ्यांची घनता खूप कमी आहे आणि थोड्याफार मुळ्या उपलब्ध आहे आणि ते पाणी कॅपिलरी मधून वाहतंय, तर ते आपलं पाणी वेस्ट जाणार आहे आणि आपलं अन्नद्रव्य वेस्ट जाणार आहे. त्यामुळं ड्रिपरच्या आजूबाजूचा जो एरिया आहे की जिथं आपण पाणी देतो, ह्या एरियात बेड आपला सुस्थितीत पाहिजे, वाक्सा कंडिशन मध्ये पाहिजे, त्याच्यामधली केमिकल प्रॉपर्टी चांगली पाहिजे आणि त्याच्यातली मुळ्यांची घनता जास्त पाहिजे. हे असेल तर याच्यामधून आपल्याला त्या पाण्याचा पुरेपूर वापर आपल्या वेलीला होऊ शकतो. आता हे जे आपण पाणी दिलं आणि मगाशीच मी जो सांगितलं की आपल्या पाण्यातून काय काय सॉल्ट येतात आणि आपण देत असणारं फर्टिगेशन, आता ह्याच्यामधला एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा मला तुम्हाला सांगायचा आहे की ही जी आपली वेल आहे, ही वेल एका डिफ्युजन पद्धतीनं हे पाणी जमिनीतनं उचलत असते. म्हणजे डिफ्युजन म्हणजे ह्याचा अर्थ कमी क्षारतेकडून जास्त क्षारतेकडून पाण्याचं वहन होतं. मग याची उदाहरणं आपल्याकडं भरपूर आहे की जो आपण दिवा लावतो, हा दिव्याची जी वात आहे ती वात वर पेटवल्यानंतर तिथलं लिक्विड काढून घेतलं जातं, म्हणजे तिथली घनता वाढते आणि खाली जे द्रव आहे इंधन ते लिक्विड फॉर्म मध्ये असतं. त्यामुळे हे कमी घनतेचं लिक्विड जास्त घनतेकडे वाहतं. हाच नियम आपल्या वेलीमध्ये आहे सर्वसाधारणपणे आणि त्याच नियमानं हे आपलं पाणी जात असतं. ज्यावेळी पानातलं पाणी हे प्रकाश संश्लेषण किंवा इव्हॅपोरेट होऊन पानातून बाहेर पडतं, त्यावेळेला तिथं त्या चेंबरमध्ये पोकळी निर्माण होती आणि त्या पोकळीची जागा कुणाला तरी घ्यायची आहे आणि ती जागा पाण्याद्वारे पुरी होणार आहे, तर ते पाणी खेचलं जातं. हे त्याला खेचण्याचं बल असतं, दुसरं एक त्या झाडाकडे पुश करण्याचं बल असतं. ह्या दोन बलांच्या आधारे ते पाणी वर जाणार आहे. पण मग इथं एक गोष्ट आपण लक्षात ठेवायला पाहिजे कायमस्वरूपी, की ह्याच्यामध्ये कुठलीही मशिनरी नाही, त्याला इंधन नाही किंवा त्याला एखादा पंप नाही ते खेचण्यासाठी. ह्याला एक लिमिट आहे. डिफ्युजन पद्धतीने हे झाड आपलं पाणी घेत असतं, पण ह्या पाण्यामध्ये किंवा ह्या घेण्याच्या सगळ्या पद्धतीमध्ये गडबड कधी निर्माण होती की आपलं जे पाणी आहे हे शुद्ध स्वरूपाचं जे पाणी असतं, ह्या शुद्ध स्वरूपाच्या पाण्याचा जो पोटेन्शियल व्हॅल्यू आहे ही 0 असते. म्हणजे चांगल्या क्वालिटीच्या पाण्याची पोटेन्शियल व्हॅल्यू ही 0 आहे. ह्याच्यामध्ये जसे जसे पदार्थ मिक्स करत जायला आपण तशी तशी त्याची पोटेन्शियल व्हॅल्यू ही कमी होत जाते. मग ती 0 पॉइंट मायनसच्या खाली खाली यायला चालू होते.
मग आता याच्यामध्ये जर पहिलेच आपले पाण्यात थोडेफार सॉल्ट येत आहेत, ह्याचा अर्थ त्या पाण्याची पोटेन्शियल व्हॅल्यू 0.3 ml आहे, 3 पास्कल आहे असं आपण गृहीत धरू, कारण ही व्हॅल्यू पास्कल मध्ये मोजली जाते. ऑलरेडी आपल्या पाण्यातून सॉल्ट मिक्स होऊन येत आहेत आणि त्या पाण्याचं पोटेन्शियल व्हॅल्यू ही 0.3 पास्कल आहे. आणि त्याच्यामध्ये पुन्हा आपण वॉटर सोल्युबल मिक्स केली. वॉटर सोल्युबल मिक्स केल्यानंतर ह्याची पोटेन्शियल व्हॅल्यू अजून खाली येते, म्हणजे त्याची घनता वाढते पाण्याची. आणि वेलीचा एक नियम असा आहे की 0.5 च्या पुढे जर पोटेन्शियल व्हॅल्यू जात असेल पाण्याची, तर ते पाणी वेल ह्या डिफ्युजन किंवा परासरण पद्धतीनं घेऊ शकत नाही. आता हा मुद्दा थोडक्यात मी तुम्हाला सांगतो. पाणी जेवढं त्याच्या नॅचरल फॉर्म मध्ये आहे, शुद्ध स्वरूपात आहे, तेवढं जास्त झाड उचलू शकतं. त्याच्यामध्ये जेवढ्या अनप्युरिटी किंवा सॉलिड किंवा त्याच्यामध्ये केमिकल, सॉल्ट किंवा खत जेवढी स्ट्रॉंग मिसळत जाईल, तेवढी त्याची पोटेन्शियल व्हॅल्यू कमी होईल, त्याची घनता वाढेल आणि ते घट्ट होईल आपल्या भाषेत. आणि ते पाणी ह्या आपल्या झॅलेम मधून वाहू शकत नाही आणि ते पाण्यापर्यंत पोहोचू शकत नाही. याचा आपण का, आता ह्या गोष्टीचा का आपण विचार करायचा आहे? ह्या गोष्टीचा विचार करण्याचं सगळ्यात मोठं कारण एक आहे की आपलं फर्टिगेशन प्रोग्राम. समजा 10 किलो एखाद्या प्लॉटला 0.32 द्यायचं आहे, तर आपण काय करतो की हे 10 किलो 0.32 टँक मध्ये मिक्स करायचं आणि 5 मिनिटात किंवा 10 मिनिटात हे खत सोडायचं आणि खताचा प्रोग्राम आपला पूर्ण झाला. तर ह्याच्यामध्ये ही गोष्ट खूप प्रभाव करते की जर आपण दिलेल्या फर्टिगेशन मुळे आपल्या पाण्याची पोटेन्शियल व्हॅल्यू जर खूप कमी होत असेल, तर ते पाणी झाड घेऊ शकत नाही. ते पाणी कालांतरानं त्याच्यामध्ये दुसरं पाणी पडून हे डायल्यूट झाल्यानंतर ते त्या झाडाला उपलब्ध होणार आहे. त्यामुळं फर्टिगेशन देत असताना हे लॉंग टाइम फर्टिगेशन आपल्याला करावं लागेल आणि आपल्या पाण्यातून येणारे सॉल्ट आणि त्याच्या पोटेन्शियल व्हॅल्यू नुसार ह्या फर्टिगेशनचे डोस आपल्याला कमीत कमी ठेवावे लागतील. याच्यामध्ये हाही एक मुद्दा खूप विचार करण्यासारखा आहे, कारण एकच अनुभव मी तुम्हाला सांगतो की काय बागा अशा आहेत की ज्यांचं पाणी सॉल्टी आहे. त्या बागांना इरिगेशन दिलं आणि त्याच्यामध्ये फर्टिगेशन दिलं की त्या बागा खूप दुपार ऊन धरल्यागत दिसतात. त्याला भले सकाळी 60-70 लिटर पाणी पर प्लांट आपण दिलेलं असो, पण तरी सुद्धा त्या रोज बागा बघितलं तरी फोटोसिंथेसिस थांबलेली पानं, अशी डल पडलेली पानं आपल्याला दिसायला चालू होतात. पाणी 80 लिटर दिलंय आणि तरीही त्या दिवशी बाग डल पडल्यागत दिसती. तर हे सगळ्यात मोठं कारण या पोटेन्शियल व्हॅल्यूच आहे की ज्याची पोटेन्शियल व्हॅल्यू एवढी कमी झाली, पहिलंच सॉल्टी वॉटर आणि पुन्हा दिलेलं फर्टिगेशन, ह्याच्यामुळे त्याची पोटेन्शियल व्हॅल्यू एवढी खाली आली की ते झाड त्या पाण्यात जरी उभा केलं तरी घेऊ शकत नाही. आणि बऱ्याचशा बागायतदारांची बाग ऊन धरल्यासारखी जी दिसती, त्याच्या पाठीमागे हे सगळ्यात खूप जास्त कारण असतं असा माझा अनुभव आहे. म्हणून ही गोष्ट मी आपल्या शेतकरी बंधूंना नमूद केली इथं किंवा त्यांच्यातील लक्षात आणून दिली. आता हेच पाणी ज्या वेळेला आपल्या बोधावर पडतं, आता याच्याविषयी खूप साधं सोपं एक उदाहरण आहे. एक खताची मोकळी झालेली बॅग प्युअर मातीनं भरून घेऊ आणि एक मोकळी झालेली बॅग ही ऑर्गॅनिक मॅटरनं भरून घेऊ. दोन्हीमध्ये 10 लिटर जर पाणी ओतलं तर सगळ्यात लवकर पाण्याचा जो निचरा होणार आहे तो ऑर्गॅनिक मॅटर मधल्या बॅगचा, आणि सगळ्यात लेट जो पाण्याचा निचरा होणार आहे तो फक्त मातीनं बॅग भरली त्यातला. उलट वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी ही ऑर्गॅनिक मॅटर पेक्षाही जास्त मातीची आहे आणि ती जास्त दिवस आहे. त्यामुळं त्याचे काही ड्रॉबॅक होणार नाही, फायदेच होतील. अजून एक त्याचा फायदा असा आहे की आपली जमीन बाद करण्यामध्ये सगळ्यात मोठा वाटा
हा उघड्या बोधांचा आहे. ह्याच्यासाठीचं कारण लक्षात घ्या, ह्याच्या पाठीमागचं सायन्स आपण लक्षात घ्यायला पाहिजे. जे पाणी आपण दिलं ते पाणी 4 दिवसानं पुन्हा वापसावर येऊन पुन्हा आपण पाणी देणार आहे. पण पहिलं दिलेलं पाणी जातं कुठं जाणार आहे ते पाणी? हे पाणी कॅपिलरी मधून गुरुत्वाकर्षणानं जमिनीत निघून जाईल, किंवा हे पाणी एकतर झाड उचलेल आणि त्यातला बराचसा मोठा भाग इव्हॅपोरेशन होऊन हवेत उडून जाईल. आता हे इव्हॅपोरेशन आपल्या जमिनीमधून होणार आहे आणि हेच इव्हॅपोरेशन आपल्यासाठी सगळ्यात घातकी आहे. कारण जे पाणी जमिनीत निघून जाणार आहे ते त्याच्यासोबतचे सॉल्ट घेऊन जाणार आहे. जे पाणी झाड उचलणार आहे तेही सॉल्ट घेऊन त्या झाडामध्ये जाणार आहे, वेलीमध्ये. पण जे पाणी फक्त बाष्पीभवन होऊन बोधातून निघून जाणार आहे ते पाणी कायमस्वरूपी सॉल्ट तिथंच ठेवून फक्त त्यातलं पाणी निघून जाणार आहे. म्हणजे जर आपली जमीन वर्षानुवर्ष सॉल्टी का होते ह्याचं जर कारण आपण शोधलं तर हे कारण जेवढे सॉल्ट आपल्या पाण्यातून येतात ह्याच्यासाठी जेवढं जबाबदार आहे तेवढंच जबाबदार उघड्या बोधामधून इव्हॅपोरेट होऊन निघून जाणार पाणी. हे जर आपल्याला वाचवायचं असेल तर सॉल्टी वॉटर असणाऱ्या लोकांनी 12ही महिने आपले बोध हे आच्छादन करूनच ठेवले पाहिजे की ज्याच्यामधून कमीत कमी पाणी इव्हॅपोरेट होईल. हा एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की जो आपण मिस करतोय किंवा ज्याच्याकडे आपण चुकीच्या पद्धतीने बघतोय. मल्चिंग आणि मल्चिंगचे फायदे ह्याच्यामध्ये सगळ्यात मोठा फायदा हा आहे की त्या बोधाचं इव्हॅपोरेशन थांबलं तर तो बोध सॉल्टी होण्याचं प्रमाण ही खूप कमी होतं आणि त्या जमिनीचं आरोग्य जास्त दिवस टिकून राहतं किंवा ती बाग होण्याचा जो वेळ आहे तो वाढतो. समजा 5 वर्षात जमीन आपली सॉल्टी होऊन बाग होणार आहे तर किमान 10 वर्ष होणार नाही. याचा आपण डिटेल अभ्यास सॉइल सायन्स मध्ये करू. आज ह्या पाणी व्यवस्थापन ह्या विषयावर आपण माहिती घेऊ. तर आता हे झाले सगळे मुद्दे. पाण्याची क्वालिटी, पाणी कसं उचलतं, पाणी कसं द्यायचं, त्यानंतर फर्टिगेशन कसं ठेवायचं, ह्या विषयीची ही प्राथमिक पाण्याविषयीची माहिती झाली. आता ऍक्च्युअल प्रॅक्टिस मध्ये किती लिटर पाणी द्यायला पाहिजे किंवा कसं द्यायला पाहिजे ह्या विषयी बोलत असताना आता याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत. एक सायंटिफिक मेथड की जी खूपच सायंटिफिक आहे की जी बाहेरच्या देशात वापरली जाते. याच्यामध्ये जमिनीत 9 इंचाला सेन्सर टाकून त्याच्यानंतर 2-2.5 फुटाच्या डीपला सेन्सर टाकून म्हणजे मुळ्याच्या खोलीपर्यंत सेन्सर टाकले जातात. इरिगेशन चालू केल्यापासून इरिगेशन बंद करेपर्यंत शेवटच्या सेन्सर पर्यंत जाणारं पाणी, त्या पाण्याचा प्रवाह, प्रवाहाचा वेग, त्याचं डिस्चार्ज हे सगळं काउंट केलं जातं. त्यानंतर प्रोग्राम जो सॉफ्टवेअर असतो हा सॉफ्टवेअर त्या दिवशीचं इव्हॅपोरेशन, त्या दिवशीचं टेम्परेचर, त्या दिवशीचा विंड प्रेशर, वाऱ्याचा वेग आणि त्या दिवशी पानांची किंवा बागेनं व्यापलेल्या क्षेत्रफळाचा एरिया ह्या सगळ्याची कॅल्क्युलेशन केली जातात. ही सिस्टम एकतर ऍटोमायझेशन पद्धतीने एका साइडला केली जाते आणि त्याला क्रॉस चेक करण्यासाठी मॅन्युअल पद्धतीने पण ही केली जाते आणि त्या दोन्हीचा ताळमेळ सेट करून त्याचा प्रोग्राम बनवला जातो. ही एवढी प्रगत प्रणाली आहे की त्याच्यामध्ये प्रत्येक पान हे त्या चेंबर मध्ये घालून त्यातून बाहेर पडणारं पर तासाचं पाणी मोजलं जातं. गॅस चेंबर मध्ये टाकून त्याच्यामध्ये गॅस प्रेशर देऊन त्या पानाच्या देठातून बाहेर निघणारं पाणी मोजलं जातं. म्हणजे त्या पानामध्ये किती दाबानं गॅस आपण सोडणार आहे त्याच्यानुसार त्याच्यामध्ये किती पाण्याची आवश्यकता आहे. ह्या सगळ्या गोष्टी वेगळ्या आहेत. आज आपण त्यातल्या कुठल्याही गोष्टीवर बोलणार नाही कारण त्या सगळ्याचं तंत्रज्ञान आपल्या भारतामध्ये उपलब्ध नाही किंवा आपल्या 2-3-4 एकरवाल्या शेतकऱ्यांना परवडणाऱ्या दरामध्ये ते उपलब्ध नाही. तर आता आपण वापरणार आहे हे आपली व्हिज्युअल किंवा आपल्या
अनुभवातली पद्धत किंवा इथं ह्यातले काय ठोक ताळे आपण म्हणू बारकावे हे आपण पाळायचे. तर आपल्याला NRC एक डाटा दिलेला आहे की ज्या वेळेला 4 5 3 इव्हॅपोरेशन असतं त्यावेळेला शेंडा वाढीचा काळ म्हणजे आता ही जी पद्धत आहे छाटणीपासून 1 ते 30 दिवसाचा जो काळ आहे ह्या 1 ते 30 दिवसामध्ये आपण पाणी कसं द्यायला पाहिजे की ह्याच्यामध्ये आपण काडी वाढ किंवा स्ट्रक्चर वाढीचा जो वेळ आहे ह्याच्यामध्ये आपल्याला आपल्या रिसर्च सेंटरनी 4 अंदाजे इव्हॅपोरेशन राहतं आणि 3000 लिटर पर म्हणजेच 12,000 लिटर प्रति दिवस एवढी पाण्याची गरज आपल्याला त्यांनी सांगितलेली आहे. जर समजा आपलं इरिगेशन हे 5 दिवसाला पाणी ह्या पद्धतीनं जर आपण चालवत असेल तर 12×5 60,000 लिटर प्रति एकरी 5 दिवसाला पाणी आपण द्यायला पाहिजे असं नॅशनल रिसर्च सेंटरची शिफारस आहे. म्हणजेच ह्याचा अर्थ जर 1000 वेली आपल्या असतील एका एकरामध्ये तर 60-65 लिटर पाणी आपण प्रति वेल हे 5 दिवसाला द्यायला पाहिजे असा एक गाईडलाईनचा डाटा आपल्याला नॅशनल रिसर्च सेंटरने दिलेला आहे. आता याच्यामध्ये सर्वसाधारणपणे आपल्याला 1 ते 30 दिवसामध्ये काडीचा शेंडा जोमदार चांगली सशक्त फूट वाढवायचे आहे. ह्याच्यामध्ये आपण या डाट्या पद्धतीनं पाणी देऊ शकतो. जर आपली जमीन खूप भारी आहे तर ह्याच्यामध्ये छाटणी ते 30 दिवसापर्यंत 8 दिवसाच्या इंटरव्हलनं आपण 70-80 लिटर पाणी देऊ शकतो. हलकी जमीन आहे तर 5 दिवसाच्या इंटरव्हलनं 40-50 लिटर पर प्लांट पाणी आपण देऊ शकतो. हिथं पाणी ती फूट आपली किंवा वाढणारी नवीन काडी ह्याची वाढ जोमदार आणि चांगल्या पद्धतीची होईल एवढं पाणी आपल्याला इथं द्यावं लागतं. मग हे पाणी हलक्या जमिनीसाठी दर 4थ्या दिवशी 5व्या दिवशी आपण देऊ शकतो 40-50 लिटर पर प्लांट किंवा भारी जमिनीसाठी हे पाणी आपण 9व्या-10व्या दिवशी 80-90 लिटर प्रति वेळ एवढं देऊ शकतो. याचा खूप मोठा इफेक्ट ह्या पाण्याच्या डोसचा घड निर्मितीवर होत नाही. इथं उद्देश एकच आहे की त्या काडीची वाढ व्यवस्थित झाली पाहिजे आणि त्या वाढीसाठी लागणारं जे का पाणी आपल्या इंटरव्हल नुसार आहे 5व्या दिवशी किंवा 10व्या दिवशी किंवा 8व्या दिवशी हे आपण प्रॉपरली द्यायला पाहिजे. आता मी जे का बघितले जेवढे प्लॉट मी बघतोय ह्याच्यामध्ये मला असं आढळून येतं की बाग छाटणीच्या दिवशी जर 50-60 लिटर पाणी दिलं तर तिथून पुढं 2 किंवा 3 डोस 8-9 दिवसाच्या इंटरव्हलनं पाण्याचे दिले का ती बाग आपली सबकेनला येते. आता ह्याच्यामध्ये सबकेन पर्यंत किती पाणी दिलं ह्याच्यापेक्षा सबकेन नंतर किंवा 30 ते 60 दिवसाचा जो काळ आहे आपल्या एप्रिल छाटणीचा ह्याच्यामध्ये जे पाणी व्यवस्थापन आपण देणार आहे त्याचा आपल्या बागेच्या घड निर्मितीवर खूप मोठा प्रभाव पडतो. आता हा 30 ते 60 दिवसांमधलं जे पाणी व्यवस्थापन आहे हे करत असताना काही पायाभूत गोष्टी आपण लक्षात ठेवायला पाहिजे की ह्याच्यामध्ये ज्या आपल्या टोटल सगळ्या एरियामध्ये ज्या व्हरायटी आहे त्या प्रत्येक व्हरायटीला द्यायचा ताण आणि त्या ताणाची तीव्रता किती असायला पाहिजे ह्याचं एक ऑब्झर्वेशन आहे. तर ह्याच्यामध्ये मी 3 भाग केलेले आहे. त्याच्यामध्ये 3 भागात 3 व्हरायट्या वेगवेगळ्या आहेत. तर सगळ्यात पहिली व्हरायटी 30 ते 60 दिवसामध्ये अति ताण द्यावी लागणारी व्हरायटी ही जी कॅटेगरी आहे की ज्या व्हरायटीला 30 ते 60 दिवसामध्ये भरपूर आणि खूप स्ट्रॉंग ताण द्यावा लागतो. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिली सुपर सोनालिका, आरके आणि सुधाकर ह्या 3 ज्या व्हरायटी आहेत ह्या 3 व्हरायटींना 30 दिवसापासून 60 दिवसापर्यंत किंवा सबकेन ची बगल फुटून आलेली
ही 4 पानावर असल्यापासून टॉपिंग नंतरचे 10 दिवस, ही स्टेज सगळ्यात महत्वाची लक्षात घ्यायला पाहिजे. सबकेनची बगल 4 पानावर आल्यापासून टॉपिंग नंतरचे 10 दिवस किंवा स्ट्रेटकेन काडी 5 पानावर आल्यापासून टॉपिंग नंतरचे 10 दिवस, ह्या काळामध्ये सुपर सोनाका आरके सुधाकर ह्या 3 व्हरायटींना खूप चांगला ताण द्यावा लागतो, की जो ताण अशा पद्धतीने आपल्याला व्हिज्युअली दिसतो की डोळ्यानं बघितल्यानंतर ह्या बागेला आत्ताच्या आत्ता पाणी द्यायची गरज आहे असं ज्या वेळेला आपल्या मनात येतं, त्याच्यानंतर 1-2 दिवसानं द्यायचं पाणी, म्हणजे ही चांगल्या ताणावरली पाणी देण्याची पद्धत. आणि ह्या व्हरायटी खूप जास्त ताणावर ह्या 25-1 दिवसामध्ये ठेवाव्या लागतात. त्याच्यानंतर मध्यम ताण द्यावा लागणाऱ्या ज्या व्हरायटी आहे ह्याच्यामध्ये माणिकचमन, सोनाक्का, SSN, थॉम्सन, क्लोन, गणेश. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर आपल्या थॉम्सनचे जे का म्युटंट आहेत हे सगळे म्युटंट जवळजवळ याच्यामध्ये येतील, की ह्यांना मध्यम स्वरूपाचा ताण द्यायचा आहे. मध्यम स्वरूपाचा ताण म्हणजे असं की आपण त्याच्यासाठी एक ड्रायर पॉइंट म्हणून एक व्हिज्युअली डाटा तयार केलेला आहे, की ड्रायर पॉइंट काढायचा आणि त्या ड्रायर पॉइंट नुसार पाणी द्यायचं. त्या पद्धतीने ह्याला पाणी देणं आवश्यक आहे. त्याच्यानंतरच्या ज्या व्हरायटी आहे की ज्यांना नियमित पाणी द्यावं लागतं, फारसा ताण पण द्यायचा नाही आणि अतिरिक्त पाणी पण द्यायचं नाही, पण त्याच्या शेंडावाढीसाठी लागणारं गरजे एवढं पाणी त्याला नियमितपणे देत राहायचं. ह्याच्यामध्ये शरद, कृष्णा किंवा पर्पल, जम्बो ह्या व्हरायटींना खूप पाण्याचा ताण पण द्यायचा नाही आणि अतिरिक्त पाणी पण द्यायचं नाही. त्यांचं सर्वसाधारणपणे 2-3 दिवसाला एक पान निघल आणि खूप पानं निस्तेज होणार नाही, खूप पानं दुपार धरणार नाही, ऊन धरणार नाही, अशा स्वरूपाचा जो पॅटर्न आहे आपला, समजा 5 दिवसाचा आहे किंवा 6 दिवसाचा आहे, भारी जमिनी आहे तर आठवड्यात नाही एकदा आहे, तर त्याच पद्धतीनं त्याला कंटिन्यू पाणी देत राहिलं पाहिजे. अतिताण, मध्यम ताण आणि नियमित पाणी ह्या 3 कॅटेगरीमध्ये ह्या बाकीच्या सगळ्या व्हरायटी येतात आणि ज्याचा त्याला गरजेनुसार ताण बसतो. आता मगाशी मी जे सांगितलं ड्रायर पॉइंट बद्दल, तर आमच्या ह्या 4-5 वर्षाच्या प्रॅक्टिस मध्ये आम्ही गॅलेक्सी केअर ऍग्रो सोल्युशन मार्फत पाणी व्यवस्थापन ह्या गोष्टीचा खूप अभ्यास केला. सायंटिफिक पद्धत आपल्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचवणं, त्याच्यासाठी लागणारी इन्स्ट्रुमेंट, त्याच्यासाठी लागणारं ट्रेनिंग आणि त्याचं कॅल्क्युलेशन करण्यामध्ये होणारी गडबड, ह्याच्यासाठी अजून 5-1 वर्षाचा काळ जावा लागेल आपल्या ही इन्स्ट्रुमेंट उपलब्ध व्हायला आणि हे सगळं सायन्स आपल्या शेतकऱ्यांच्या पचनी पडायला. मग ह्या 5 वर्षापर्यंत आपण काय करायचं, तर ह्याच्यासाठी आम्ही एक व्हिज्युअली ड्रायर पॉइंट म्हणून एक कन्सेप्ट आणला. हा ड्रायर पॉइंटची पद्धत अशी आहे की बाग आपली 3-4 पानावर आली त्यावेळेला आपण त्या बागेला 40 लिटर पाणी प्रति झाड, प्रति वेल ह्या पद्धतीनं देऊन घ्यायचंय. हे पाणी 40 लिटर असो किंवा 50 लिटर असो किंवा 60 लिटर असो, जे का आपल्याला पाणी द्यायचंय ते, म्हणजे त्याच्या व्हॅल्यूमचा कुठलाही इथं बंधन नाही. जे पाणी आपल्याला द्यायचंय आपल्या रूट झोनच्या डेन्सिटी नुसार, समजा आपण हलकी जमीन आहे 40 लिटर देतो, भारी जमीन आहे 80 लिटर देतो, जे का पाणी आपल्याला द्यायचंय ते पाणी आपण 4-5 पानावर काढे आल्यानंतर देऊन घ्यायचं. त्याच्यानंतर आपल्या बागेचं पूर्ण इरिगेशन बंद ठेवायचं. ते बंद एवढे दिवस ठेवायचं की सकाळी 11 वाजता आपल्या बागाच्या पानांचं फोटोसिंथेसिस बंद झालेलं असतं, पानांनी ऊन धरलेलं असतं, पूर्ण पानं अशी लोळी पडल्यागत दिसायला चालू होतात. याचा अर्थ काय? याचा अर्थ एकच आहे की आता आपली वेल जमिनीतनं पाणी घेऊ शकत नाही. म्हणजेच जमिनीतली जी ह्युमिडिटी आहे, जी आर्द्रता आहे, ही 40% किंवा A1 ताण जास्त असेल तर 30% आत आली
हे त्याचं लक्षण आहे, हे व्हिज्युअली लक्षण आहे. मग आता आपल्याला पाणी द्यायला पाहिजे. मग हा जो दिवसाचा टाइम गॅप आहे, समजा आज आपण 50 लिटर पाणी दिलं, आजपासून 6व्या दिवशी थोडी आपली बाग नरमलेली दिसली, 7व्या दिवशी थोडी खूप जास्त दिसली, आणि त्याच्यानंतरचा एक दिवस म्हणजे 8वा दिवस हा आपल्या बेडचा ड्रायर पॉइंट. आता हा ड्रायर पॉइंट काढत असताना थोडस हे 7-8 दिवसातले 5-6 तास किमान सनलाइट मिळेल, सूर्यप्रकाश मिळेल, अशा वेळी हे कॅल्क्युलेशन करणं योग्य आहे. जर हा ड्रायर पॉइंट आपण क्लाउड कव्हर असताना काढला तर ह्याच्यामध्ये गडबड होऊ शकते. त्यामुळं आपल्या जमिनीचा बेडचा ड्रायर पॉइंट आपल्याला काढायचा आहे. तिथून पुढे पाणी दिल्यानंतर किमान 5-6 तासाची सूर्यप्रकाश आपल्याला मिळावा, ऊन पडलेला असावं, अशा दिवशी ती ड्रायर पॉइंट आपण काउंट करायचा. जर हा 8 दिवसाचा, 9 दिवसाचा, काही ठिकाणी भारी जमीन 11 दिवसाचा आला, 12 दिवसाचा आला, तर हा ड्रायर पॉइंट हा आपल्या जमिनीचा बेड मधील वापसा कंडिशन किंवा मॉइश्चर 30%च्या आत आलेला संकेत आहे. आता हे एकाच वेळी न करता सलग 2 वेळा चेक करायचं, म्हणजे तो परफेक्ट ड्रायर पॉइंट आपला निघतो. कारण पहिल्या वेळी जर आपल्या जमिनीमध्ये पाण्याचं जास्त डिपॉझिशन असेल तर तो 11 दिवसाचा येईल. त्यानंतर आपण 40 लिटर पाणी दिलं आणि पुन्हा एकदा ड्रायर पॉइंट जर काढला तर तो आपला 9 दिवसाचा येईल. ह्याचा अर्थ 9 आणि 11 हे 2 वेगळी व्हॅल्यूम आली तर आपल्या जमिनीचा ड्रायर पॉइंट हा 10 दिवसाचा आहे. ह्याच्यामध्ये काहीही करावं लागत नाही. ह्याच्यामध्ये फक्त 50 लिटर पाणी द्यायचं, तिथून पुढे दिवस मोजायचे. बाग पूर्ण प्रकाश संश्लेषण पान करणार नाही अशा कंडिशन मध्ये जायची वाट बघायची. ती कंडिशन ज्या दिवशी आली त्याचा अर्थ जमिनीतून आपलं मूळ पाणी घेऊ शकत नाही आणि तो आपल्या बेडचा ड्रायर पॉइंट आहे. आता हा ड्रायर पॉइंट आलेला आहे तर पाणी द्यावं लागेल. ऑक्टोबर मध्ये रेग्युलर पाणी देणार आहे, त्यावेळेला ड्रायर पॉइंट 10 दिवसाचा आहे तर आपल्याला 9 दिवसानं पाणी द्यावं लागेल. एप्रिल मध्ये काडीवाढीच्या काळात जर ड्रायर पॉइंट 10 दिवसाचा आहे तर आपल्याला 8-9 दिवसाला काडीवाढीसाठी पाणी द्यायचं आहे. जर बाग आपली तानावर न्यायची आहे, ट्रेस कंडिशनवर न्यायची आहे, तिथं आपला ड्रायर पॉइंट 10 दिवसाचा आहे तर आपण पाणी 12 दिवसानं देऊ शकतो. म्हणजे प्रॉपर ट्रेस मध्ये बाग जाऊन पुन्हा पाणी मिळालं. म्हणजे बागेला ह्या 30 ते 60 दिवसाच्या काळामध्ये ड्रायर पॉइंट नुसारच पाणी देणं गरजेचं आहे. इतर वेळी किंवा काडीवाढीच्या काळात त्याचा खूपसा इफेक्ट आपल्या बागेवर पडत नाही. तर मग हा जो ड्रायर पॉइंट हा कन्सेप्ट आहे हा व्हिज्युअल आहे, फील्ड प्रॅक्टिस मधला आहे. की जसं ड्रिप इरिगेशन यायच्या आधी आपले पूर्वापार वडीलधारी मंडळी ह्याच पद्धतीचा ऑलरेडी वापर करत होते आणि आपल्या बागा पिकवत होते. 20-20, 25-25 टनाची द्राक्षे काढत होते. पाणी द्यायचं, वापसा येऊन द्यायचा, बागेला गरज आहे का बघायची, नंतर पाणी द्यायचं. हे पाणी आपण वर्षभर या पद्धतीनं किमान ड्रिप इरिगेशन मध्ये नाही दिलं तरी ह्या 30 ते 60 दिवसाचा काळ आहे की जिथं आपली कॅनोपी वाढणार आहे, शेंडा वाढणार आहे, ह्या काळात आपण ह्या पद्धतीनं पाणी द्यायला पाहिजे. कारण या गोष्टीचा ह्या वर्षी खूप मोठा इफेक्ट आपल्या द्राक्ष शेतीवर होणार आहे. अशासाठी की सूर्यप्रकाश प्रॉपर मिळतोय, टेम्परेचर ही शेंडा वाढीसाठी प्रॉपर मिळते. ह्याच्या विरुद्ध आपली कायमची परिस्थिती काय असते की सूर्यप्रकाश चांगला आणि टेम्परेचर खूप जास्त. ह्याचा इफेक्ट आपल्या वेलीवर काय होत होता की हायर टेम्परेचर मुळे जे वेलीच्या शेंड्या अंतर्गत तयार होणारे ऑक्झिन्स आणि जिब्रेलिन्स आहेत हे खूप वेगाने डायल्यूट होत होते आणि त्याचा परिणाम असा होत होता की त्या शेंडा वाढीवर नियंत्रण राहत होतं आणि अनायसे नियंत्रित शेंडा वाढ आपल्याला हायर टेम्परेचर मध्ये मिळत होती आणि सनलाइट भरपूर असल्यामुळं सूर्यप्रकाश व्हायचा आणि ऑक्झिन आणि जिब्रेलिन त्या टेम्परेचरमुळे डायल्यूट झाल्यामुळे शेंडा वाढ कमी मिळायची. आज ही
सूर्यप्रकाश चांगला मिळतोय, फोटोसिंथेसिस चांगलं होतोय, घड निर्मितीला अडचण येणार नाही अशा पद्धतीचं मिळतंय. पण टेम्परेचर नसल्यामुळं वेली अंतर्गत तयार होणारा जिब्रेलिन आणि ऑक्सिन हा डायल्यूट होत नाही, त्याचा प्रभाव वाढतच राहतोय. त्यामुळं जेवढं कार्बोहायड्रेट तयार होतंय तेवढ्या ताकदीनं शेंडा वाढ किंवा काडी वाढीचाही जोर जास्त आहे. याच्यामध्ये आपल्याला एकच गोष्ट करायची आहे की पाणी कंट्रोल, पाणी व्यवस्थापनामध्ये कंट्रोल ठेवणे. गरज असेल तरच पाणी बागेला ह्या वर्षी आता एप्रिल छाटणीमध्ये किंवा आजच्या कंडिशन मध्ये खूप गरज असेल तरच घड निर्मितीच्या काळात पाणी द्यायचंय, अन्यथा पाणी बंद ठेवायचं, जेणेकरून त्या काडी शेंडावाढीवर नियंत्रण मिळता येईल. कारण हे नियंत्रण नॅचरली आपल्याला मिळणं झालंय, त्याच्यासाठी प्रमोशन करणारं हवामान आता लागलंय. आता एकंदरीत जर विचार केला की हे आता जे क्लाउड कव्हर आहे, ह्या क्लाउड कव्हर मध्ये घड निर्मितीचं काय, तर मी आता सांगितल्याप्रमाणे प्रॉपर चांगल्या ताकदीनं पानं आपली काम करतायत, कार्बोहायड्रेट बनवतायत. आपल्याला फक्त तो खर्च करणारा वेग कमी करायचा आहे. याचा अर्थ शेंड्यावर नियंत्रण ठेवायचं आहे. शेंड्यावर नियंत्रण आपण पाणी कमी करून देऊ शकतो, खताचे डोस बंद करून देऊ शकतो, किंवा प्लांट ग्रोथ रेग्युलेटरचा वापर करून करू शकतो आणि चांगल्या दर्जाची घड निर्मिती आपण मिळवू शकतो. आता मला वाटतं ह्या एवढ्या जर गोष्टी आपण पाळल्या, पाण्याचा दर्जा, पाणी देण्याची पद्धत, पाण्याचा ताण, कधी पाणी दिलं पाहिजे, किती लिटर दिलं पाहिजे, आता ह्याच्यामध्ये तो पाणी देण्याचा वेग किती असावा, ड्रिपर किती लिटरचे असावे, ड्रिपर मधला प्रेशर किती असावा, डिस्चार्ज किती असावा, जमिनीची क्वालिटी काय आहे, वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी किती आहे, हे सगळे अजून वेगवेगळे मुद्दे आहेत. हे मुद्दे आपण टेक्निकल कार्यशाळेत घेऊ, त्याच्याबद्दल रीतसर चर्चा करू. पण आजच्या घडीला द्राक्ष बागायतदार बंधूंना किंवा आपल्या गॅलेक्सी केअरच्या सर्व सभासद बंधूंना एकच सल्ला मी देईन की आताचं जे क्लायमेट आहे हे घड निर्मितीसाठी चांगलं आहे. फक्त शेंडावाढीवर निर्बंध आपल्याला थोडासा बंधन ठेवायचं आहे आणि खूपच गरज असेल तरच पाणी आपल्या बागेला द्यायचंय. एवढ्या गोष्टी पाळल्या तर खूप चांगल्या दर्जाची घड निर्मिती आपल्या बागेमध्ये होणार आहे. यानंतर मी परत एकदा सांगेन की सर्व सभासद बंधूंनी आपला गॅलेक्सी केअर ॲग्रो सोल्युशन हा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि त्याचं घंटीचं बटन दाबा, म्हणजे प्रत्येक नवीन येणारा व्हिडिओ त्याची नोटिफिकेशन लगेच आपल्यापर्यंत पोहोचतील. धन्यवाद.